तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता निघलेलं आहे. कुठली ट्रिप आहे मलाच नाही माहित. पोरं बोली निघायचं तर निघायचं. भाई ने बोला करने का तो करने का. मी सर्वजण आता निघलेलो आहे. मी आणि राम बघा पाठी राम बसलेला आहे. तर राम आणि मी आम्ही दोघं बाईकवरती निघलेलो आहे, 2 व्हीलरवरती. अँड बाकीचे सर्वजण आहेत ना ते निघालेले आहेत 4 व्हीलरमध्ये. सो आता आम्ही टाईमच एवढा नाही. मीच लेट केल्यामुळे जाम मला शिव्या पडलेल्या आहेत आणि जाम खवळलेले आहेत. तर गपचिप मी गाडी घेतलेली आहे. नाहीतर मी 4 व्हीलरमध्येच गेलो असतो. तरी पण ठीक आहे. आता 2 व्हीलर चालवतोय. वन साईड एक हातात 2 व्हीलर आणि एक हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ काढतोय. बाकीचं काय जे मला पण माहित नाही. फक्त बोलले चला, तर आता सर्वजण निघलेले आहेत. गाडी स्टार्ट कर. बाकीचं जे काय पुढचं नियोजन आहे ते मला पण माहित नाही. तर एन्जॉय करा आणि बघत राहा पुढे ब्लॉग. आम्ही किती 1 2 3 4 5 6 जण आम्ही निघलेलो आणि अजून एक पुढून एक जुडणार आहे. तर आता सध्या आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये चाललेलो आहे. तर इथून आता डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तिथून एकाला पिकअप करणार आहे किंवा तिथे राहणार आहे. अजून काय माहित नाही की तिथे जाणार आहे राहणार आहे का काय माहिती. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. तो आता आमच्या सोबत आहे लखनजी. मैं थूकता हूँ तेरी सूरत पे. हे लखनजी आणि आमचे जे म्हणजे एक बादशाह आणि बबनीस एक ड्रायव्हर. रामजी पण आमच्या सोबत आहेत चिल मध्ये. म्हणजे त्यांनी जस्टच एक नवीन लुक. रामजी लुक दाखव प्लीज दर्शकांना लुक बघायचा. हा नवीन लुक आहे. तर रामजीने काहीतरी नवीन ट्राय केलेला आहे. तर मला पण त्यांना बोलायचं की तुम्ही जामच घाण दिसताय. आता आम्ही चाललेलो अश्विनी जाधवकडे. तर निघलोय, बघू पुढं बघेल काय ते होईल ते. आमचं प्रवीण काहीतरी शोधतोय पण त्याला ते भेटत नाही. तर बघू आता. आमचे 2 दिग्गज बादशाह आणि बबनीस दोघं बन मध्ये चालतात. वहिनी हाय करा हो. तसंच पाठी जाऊ परत. तर तुम्ही विचार करत असाल की सकाळ झाली आणि हे चाललेत कुठे. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगतो की आम्ही चाललोय कुठे आणि करणार आहे काय. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तर आपण आलेलो आहे या नवीन श्रीवर्धन बीच वरती आणि आमचे पाय खूप पोत आहेत. तर तुम्ही बघू शकताय लाठावर लाठा भरती आता ऑलमोस्ट कमी झालेले आहे. तर हे बघा हे दोन बापरे बापरे काय पळतोय रे. पळ. हे भावा कसलं पळालंय. भागो
चोर आया. ऍक्च्युली आमचे पाय खूप पळत आहेत. वेलकम टू श्रीवर्धना. भाग भाग मिल्का. तर मित्रांनो फायनली तुम्ही आता मागाशी ट्रॅव्हल बघितला. रात्री आम्ही निघलेलो. आम्हाला माहिती नव्हतं की ट्रिप ते नक्की आम्ही करणार आहे. तर पोरांनी ठरवलेलं की श्रीवर्धनाला हा चांगला एक बीच आहे. तर तिथेच आम्ही आता आलेलो आहे ना. हा बघा तुम्ही सगळा व्ह्यू बघताय. इकडे सर्व आहे ना असाच व्ह्यू आहे. आणि इकडे लाठा, उसळत्या लाठा. तर तिकडे उसळत्या लाठा आहेत आणि इकडे उसळते फोटो काढतायत. तर ठीक आहे. ओ राम वॉकिंग. हे बघा राम हे अलग थलग स्टाईल आहे मेरा. काय चालतोय राम. वा वा वा. तर विषय झाला काय, रात्री आम्ही आलो घरी खूप लेट आलो. 4 वाजता आलो. ट्रॅव्हल केल्यानंतर चला परत आम्ही म्हणजे खूप वेळ झाला आम्हाला तिकडून यायला आणि थकलेलो होतो त्याच्यामुळे काही शूट नाही केले वगैरे. तर डायरेक्टली आम्ही इकडे श्रीवर्धनाला आलेलो. हां पण इथून जाताना मी बॅक म्हणजे घरी जाताना थोडेफार शूट करेल. आणि हा व्ह्यू पहिला तरी एन्जॉय करा. हे बघा हा जे बघताय व्ह्यू सगळीकडे लाठा, त्या लाठा रे लाठा. अतिशय भारी म्हणजे निळं पाणी आहे असं. हे आपले फ्रेंड्स हे एन्जॉय करतायत. हे बघा तर खूप भारी वाटलं. अँड ॲक्च्युली राम हा सांगेल की आपण म्हणजे यांनी कसं काय डिसाईड केलं हे सर्व. राम मी काय बोलतो, तुम्ही हे सर्व डिसाईड केलं मला न कळत, तर काय तुम्ही ह्याच्यावरती बोलता. हिडन करता हिडन अचानक प्लॅन झाला. हां अचानक आम्ही आलेलो आहे आणि एका रात्रीत आम्ही तयार झालो. पण जादूगर आहे. मला कसं काय, मी का जस्ट काम करून घरी आलतो तर तुम्ही मला बोललात पॅक कर आपल्याला निघायचं आहे. निघायचंय एका तासात प्लॅन ठरलाय आणि आम्ही इकडे बीचवर आलेलो आहे. तर हे बघू शकता हा असा व्ह्यू. आणि मला तर जाम आवडलं भाई. प्लॅन केला पोरांनी. हा ए नको ए थांब ए थांब ये इसको ले इसको ले भाई ले इसको. पांड्या भाग पांड्या बीबा जट दिया चले सरदारी लगे जैक नहीं बड़े जैक नहीं उत्ते नाले लाई बैठा यारी बैठा. तर लखन पण आता थोडंसं शेअर करेल की लखननं पण प्लॅन केला. राम सोबत लखन पण होता. लखन कसं काय तुम्ही हा प्लॅन म्हणजे काय अर्थातच आम्ही सचिनला याच्यापासून खूपच लांब ठेवलं होतं आणि असं ठरवलं होतं की त्याला सरप्राईज देऊ. त्याला म्हटलं आम्ही चल पनवेलला जाऊन यायचं आणि त्याला डायरेक्ट म्हटलं गाडीत बसवलं आणि घेऊन आले. आता काय श्रीवर्धन नाही मला तर जामच आवडला हा. म्हणजे एवढं तुम्ही डायरेक्ट म्हणजे विचारच नाही करू शकत असा हा प्लॅन झाला. आवडलं, मस्त वाटलं आणि एन्जॉय तर मजबूतच होतं. हे बघा एन्जॉय बाय एन्जॉय होतं. हे बघा ॲक्च्युली रामनेच घेऊन आला पण रामच वन साइड एन्जॉय करतोय. नरेंद्र मोदी माझ्या किनारी वाट तर पुलाच्या किनारीला. गोविंदाला गवळ्याचा पोरींचा रमटकीचा फळा आला रे आला. गोविंदा आला गवळ्याच्या पोरींचा रमटकीचा फळा. आला रे आला गोविंदा आला. तोंड वय जात फक्त दाखवलं. बीचवरती मजा मस्ती केलेली आणि निघलो. दुसरीकडे पण जायचं आहे कुठेतरी. अजून एक नवीन स्पॉट आहे माझ्यासाठी. हिडन स्पॉट आहे. त्या लोकांनी बोललं की अजून एक स्पॉट आहे तिकडे आपण जाऊ लवकर आणि तिथून मग घरी जाऊ. बघू स्पॉट होत आहे आणि पुढे बघू. जर सनसेट आपल्याला बघायला भेटला तर कॅप्चर करू, नसेल तर मग बघू बाकीचं ते. मग एक मंदिरमध्ये जायचं कुठल्या तरी आणि ठीक आहे आता तिकडेच जायचं. तिथं गेल्यानंतर बाकीचं शूट करेल. बट आजचा ड्रायव्हर जो आहे वन साईड मारतोय म्हणजे आमचा राम.
वन साइड हीरो है यो वन साइड गाडी घेत नाही, पण आता मी जरा थकलोय म्हणून राम मी माझ्या वेदना ऐकून मला हवा मी घेतो गाडी. आणि मी खूप खूप धन्यवाद करतो राम की तू ही गाडी घेतलीस आणि मला जरा दिला, माझ्या मुलांना आराम दिला. मी खूप तुझा आभारी आहे. तुला काय बोलायचं आहे? बोल ना बोल ना. लॉंग ड्राईव्ह मध्ये घे. हो हा ठीक आहे. लॉन्ग ड्राइव पे चल 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 लॉन्ग ड्राइव पे चल. ठीक आहे, आता इथे ट्रॅफिक आहे तर आपण भेटू डायरेक्ट हायवेला. तर तुम्ही विचार करत असाल आम्ही डायरेक्ट पार्किंगमध्ये आलो, तर पुढे काय जे झाले ते मी पुढे सांगतोच. फक्त आता अश्विनीला बाय बाय करतो आणि जे काय आहे ते पुढे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. कसलं एवढं घाण. चले याश. अरे तर फायनली आम्ही आता निघलेलो आहे. बघितलं तुम्ही, ॲशने आम्हाला बाय बाय केलं. तिकडे त्या दिवशी रात्री चला आम्ही तिकडे निघालेलो. रात्री नव्हतं, 6 वाजता निघालेलो, बट सनसेट भेटला नाही, त्याच्यामुळे आम्ही मग निघून आलो. कारण की जामच वेळ झाला होता, पोरं पण थकलेली आणि तिकडे जाऊन खूप वेळ झाला असता. का तिथून एक समथिंग अराउंड 30 किलोमीटर होतं. तिकडे आपल्याला गणपतीच्या मंदिरला जायचं होतं, तर तिकडे नाही गेलो, डायरेक्टली घरी गेलो. आणि माझी बॅटरी पण डेड झाली होती, तर डेड झाल्यामुळे ना आम्ही काही जाऊ शकलो नाही. तर घरीच गेलो. घरी गेल्यानंतर त्याला चिल मारलं, जेवलो वगैरे, आणि जेवल्यानंतर त्याला डायरेक्ट सकाळी आता घरी निघालेलो. तर आता हा परतीचा प्रवास आहे. तर परतीचा प्रवास असल्यामुळे आता जे हे वन साईड व्ह्यू आहेत, कारण की वन वे आहे हा, तर वन वेचे व्ह्यूज असे बघू आता कसे कसे येतात. तर मी दाखवत राहतो. आणि माझ्या पाठी आहे लखन माझ्यासोबत येतोय. इथून आम्ही बॅक टू बॅक आता डायरेक्ट ह्या आपली 4 व्हीलर समोरच आहे तिकडे. आता जस्ट वन म्हणजे असं लोकल रोड आहे म्हणून मी हेल्मेट घातलं नाही, पुढे जाऊन हेल्मेट घालणार आहे. ठीक आहे, तर आता निघू. आणि बाकीचे काय जे छोटे मोठे आहेत व्ह्यूज दाखवण्यासारखे असेल तर मी दाखवतो आणि बघत राहा. ठीक आहे, मी सांगेल की एंड मी कधी करेल. तर चला भेटू. अजून आतापर्यंत मी आता 10 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आणि असे वन वे अजून असे म्हणजे खूप वेळ झालं वन वेच आहेत, अजून हायवे लागलेला नाही. बट इकडे पावसाळ्यात आहे ना सगळी ग्रीनरी असेल, आणि ग्रीनरी असल्यामुळे आहे ना तो व्ह्यू वेगळाच येईल. तर मला वाटतंय की लखनजीशी माझं डिस्कशन झालं की आपण इकडे आहे ना पावसाळ्यात यावं, पाऊस पडल्यानंतर एक किंवा 15 दिवसांनी इकडे यावं आणि या वन साईड रोडचा आपण आनंद घ्यावा. कारण की एवढा भारी असा रोड आहे ना, आजूबाजूनी झाड आहेत, हे बघा असे इकडे झाड आहे तिकडे झाड आहे. पावसाळ्यामध्ये आहे ना सगळं हिरवं असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. ठीक आहे, अजून हा रोड असाच आहे. बघू अजून किती लांबपर्यंत रोड आहे. कारण की आम्ही रात्री आलेलो ना 2 दिवसाखाली आम्ही रात्री आलेलो, तर आम्हाला माहिती नव्हतं का हा रोड असा आहे. तर रोड जामच भारी आहे आणि मला पण आवडला आणि लखनला पण आवडला. फक्त वन साईड मजा घ्या, फुल एन्जॉय करा. तर बघत राहा.
तर आम्ही आता गाडी चालवत असं आहे ना, म्हणजे एवढा मोठा तळ भेटला ना की तुम्ही आता हे बघा कसला मोठा तळ आहे. ते रोड आहे आणि इकडे तळ आहे. हा केले. तर आम्ही आता थोडं आता पुढे जातो चालत तिकडून असं खाली जाऊन तिथे उभारण्यासाठी जागा आहे. तर आता तिथे जातो आणि तिथून व्ह्यू दाखवतो. खाली बघाय इकडे बोला भेंडी. कशा मी काय बोलतो तुला, हे ब्लॅक कलर झाल्यावर चांगलं लागते ना. हे लोक तिकडे सगळं काळ आहे. फक्त इकडे सोबत काय भारी आहे. हे पिकलेत पण हो इकडे बघ. लय आंबट आहे. आंबट आहे हे बघ. हे दूध आहे त्याचं काय. फोकस हो हा थोडं कुठं लयच आंबट आहे. आंबट आहे देऊ टाकून जाम आंबट आहे. हे गोड झार आहे. काय बोलतो? गोड झार. हा रे, तेवढ्या वरी का खाली नाही भेटणार लखन. येणार का खाली नाही भेटणार, इथं झुपके काय बोलतो. पाणी आणलं पाहिजे होतं, भूक लागतं मस्त. अरे तिथं नाही, ते नको पाणी. काय होणार चिंगळे चिंगळे नाही धुवा आम्ही भरत नाही. तर आम्ही आता फायनली खाली आलोय आणि हा सस्ता बीच आमच्यासाठी. सस्ते में एकदम सस्ता. हे बघा पाण्यामुळे ना इकडे सगळा थोडा कचरा आहे, पण हाय तलाव तर आहे भाई, बादशाह आहे. हे बघा आणि असे हे पण आहेत शंख शिंपले. हे बघा असे. हे कोणते गोळा केलेस तू बघू ह्याच्यामध्ये टाकायला. हा हे आपल्या ह्याच्यामध्ये पण कशात टाकणार आहे. हा अच्छा हाय असे छोटे आहेत ना. प्रशांत त्याच्या घरी फिश टँक आहे तर ते तिथे टाकणार आहे. मोठे नाही भेटले ना पण छोटेच आहेत. ओ 6 गेले ना ते एकदम गोड आहेत आणि जे हिरवे ते कच्चे आहेत जामच. आणि लाल काय माझ्यासाठी. थँक्यू. हाँ एक्शन डुबलं. ये तो टट्टी है. सर बाजूला. आता हा जो दगड आहे माझ्या हिशोबाने ह्याने 12 मारले, ह्याने एकच मारला. मी आता इथून मारणार डायरेक्ट त्या ओटीपाशी निघणार. तिकडे ओट आहे तिथवर मारतो. खराब हो जाएगा, मैं माँ बम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. एक 100-200 फोटो काढलेत आम्ही. पोस्ट करण्यासारखे जे असतील ते पोस्ट करता येतील. मैं लिख के देता हूँ, कोई नहीं आएगा. तर आता बस झालं इथे एक तासभर आम्ही इथं थांबलेलो आणि आता ऊन पण आता वाढतंय. हे बघा घाम पण येतो एवढा. निघतोय आता बस झालं. आता पाणी घ्यायचं आहे बघा, कारण की पाणी नाही आहे. पाणी प्यायला पण नाही घेतलं नाही तर पुढे जाऊन दुकानात घेईल. आपली राणी किंग ऑफ द रिंग.
आता आम्ही पोचलेलो आहे रोह्यामध्ये पोचलेलो आहे. इकडे अशी कमान आहे. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रवेशद्वार. तर इथे पोचलेलो आहे. आता CNG फील करतो आणि CNG फील झाल्यानंतर आता पुढचा प्रवास चालू आहे. तर हा जो व्लॉग आहे मला वाटते मला इथे आता हा व्लॉग एंड करावा लागेल, कारण की पुढे आता काय असे म्हणजे हायवेज आहेत. तर हायवेवरती काय जास्त शूट नाही करता येईल. जो गाव एरिया होता तो आता संपलेला आहे. तर आता आपण ठीक आहे हा व्लॉग इथेच एंड करू. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच नक्की. थैंक्स, लव यू फॉरएवर.